आज आपल्या तुम्हाला माहीतच आहे सर्वांना की मागच्या आठवड्यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्याला पेट्रोल डिझेल वाचवण्याबाबत आवाहन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आम्ही जिल्ह्यातील कर्मचारी संघटनेच्या वतीने आणि अधिकाऱ्यांच्या वतीने दर शुक्रवारी प्रत्येकाने सायकलवर किंवा काही जणांना सायकलवर शक्य नसेल तर पायी किंवा एकत्रितरित्या एका वाहनाने सगळ्यांनी यायचं आणि पेट्रोल आणि डिझेल बचत करायची आहे। माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला आम्ही दर शुक्रवारी या पद्धतीने रिस्पॉन्स द्यायचं ठरवलेलं आहे आणि ग्रीन सिटीकडे त्याची वाटचाल करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत। कसा रिस्पॉन्स मिळतोय कर्मचाऱ्यांकडून? कर्मचारी सगळे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद आहे आणि सगळे कर्मचारी त्या दृष्टीने पावले उचलत आहेत। दैनंदिन सुद्धा बरेचसे कर्मचारी आता एक एक सिंगल गाडी घेऊन न येता 2-3 जण मिळून एका गाडीमध्ये किंवा रिक्षाने येत आहेत आणि सगळेजण या ठिकाणी डिझेल पेट्रोल बचत करण्याचा प्रयत्न करत आहेत। इव्हन बाहेर फिरताना सुद्धा बऱ्याच कर्मचाऱ्यांशी मी चर्चा करत होतो, ते एकत्रितरित्या बाहेर कुठं जायचं जरी झालं तरी एकत्रित जातात। मल्टिपल व्हेकलचा वापर ते कमी प्रमाणात करत आहेत, हे बाब निदर्शनास आलेले आहे। झालं का सर? नमस्कार, मी सुरेश आगाव, कलेक्टर ऑफिस अहिल्यानगर, जिल्हाधिकारी साहेबांकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतो। आज कर्मचारी संघटनेने जे काही आवाहन केलं होतं, आज देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आवाहन केलं की पेट्रोल आणि डिझेल वाचवा म्हणून, त्यासाठी आमच्या संघटनेने आवाहन केलं होतं की आज हरित शुक्रवार म्हणजे नो व्हेकल डे म्हणून पाळला जावा। तर मी आमच्या विभागीय लघुलेखक संघटनेचा नाशिक विभागाचा अध्यक्ष आहे। मी आमच्या संघटनेला पण आवाहन केलं की त्यांनी प्रत्येकाने आज कमीत कमी नो व्हेकल म्हणजे कुठलंही दुचाकी किंवा चारचाकी पेट्रोल डिझेलचं वाहन चालवू नये, त्याऐवजी सायकल चालवावी आणि सायकल नसेल कोणाकडे तर मित्रांबरोबर शेअर करावी किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावा, रिक्षा किंवा बसेसचा वापर करून ऑफिसला यावं। म्हणून त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मी या सायकलवर आलेलो आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच महसूल संघटना व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि सर्व सन्माननीय अधिकारी यांच्या प्रेरणेने, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय मुख्यमंत्री यांच्या एका नवीन उपक्रमाला जो की मिशन लाईफ आहे, ज्यामध्ये इंधन बचतीचा संदेश दिला गेला आहे, याला प्रतिसाद देत आम्ही दर शुक्रवारी नो व्हेकल डे हा साजरा करणार आहोत। त्या पद्धतीने आम्ही समाजाच्या कल्याणासाठी, राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल आम्ही सर्वांनी मिळून सर्वांसाठी एकत्रित टाकायचं ठरवलेलं आहे। त्या अनुषंगाने आज पहिला शुक्रवार होता। शासकीय कर्मचारी आपली वाहने घरीच ठेवून पब्लिक ट्रान्सपोर्ट, अनेक कर्मचारी आपल्या आसपास असलेल्या सहकार्याला एकाच वाहनावर घेऊन त्याच्या वाहनातील इंधन वाचवत होते, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत होते। अनेक कर्मचारी, अनेक अधिकारी सायकल आणि पायी चालून आलेले आहेत। त्या सगळ्यांचं आम्ही संघटनेच्या वतीने, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत केलेलं आहे। या उपक्रमाला आदर्श उपक्रम म्हणून राज्यात आम्ही अहिल्यानगरचं नावलौकिक नक्कीच करू। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जे मार्गदर्शन दिलेलं आहे त्याच पद्धतीने राज्यात एक नवा आदर्श निर्माण करू।